पनवेल तालुक्यात प्रथमच श्रीमद भगवद्गीता पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती, संस्कृत भारती व श्री गुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित होत असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली। स्पर्धा शालेय व खुल्या गटात विभागली असून प्रवेश विनामूल्य आहे। अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2025 असून अर्ज गुगल फॉर्म किंवा QR कोडद्वारे सादर करता येणार आहेत। प्राथमिक फेरी पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे, नेरे आणि उलवे येथे होणार असून सहभागी स्पर्धकांचे केंद्र 15 ऑक्टोबर नंतर जाहीर केले जाईल। विजेत्यांना रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार असून प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल। तसेच अभ्यासासाठी आवश्यक ऑडिओ व PDF साहित्यही उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या अभिनव उपक्रमातून संस्कृत भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी व गीतेचे ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे हा प्रमुख उद्देश असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितले। भारतीय जनता पार्टी असेल आणि त्याचबरोबरीने संस्कार भारती, संस्कृत भारती आणि श्री गुरुकुलम न्यास यांच्या वतीने आपण मोदीजींच्या जन्मदिवशी त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी आपण सकाळी श्रीमद भगवद्गीता पठणाचा महायज्ञ आपण यावेळेला इथे केला। त्याचबरोबरीने ज्या वेळेला माननीय मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त आणि पुढचे 15 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन करत असताना आम्ही जेव्हा सगळे चर्चा करत होतो त्यावेळेला माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी कल्पना मांडली की आपण हे पठण यज्ञ करतोच आहोत, पण त्याचबरोबरीने आपण याची स्पर्धा ही सुद्धा आपण घ्यायला पाहिजे अशी संकल्पना त्यांनी कल्पना मांडली। आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्या संस्थेचे पदाधिकारी संस्कार भारती, संस्कृत भारती आणि श्री गुरुकुलम न्यास आमच्या 3-4 बैठका झाल्या आणि मग या पद्धतीचा स्पर्धा कशी घ्यायला पाहिजे तर त्या संदर्भातला विषय चर्चा केल्यानंतर आम्ही ठरवलं की ही स्पर्धा जी आहे या स्पर्धेचं घोषणा ही आपण आज मोदीजींच्या वाढदिवसाच्या दिवशी करूया आणि ती घोषणा करण्यासाठी म्हणून आम्ही सगळे आपल्या समोर उपस्थित आहोत। या पूर्ण पनवेल तालुका क्षेत्र यापुरती यावर्षी आपण मर्यादित ठेवली आहे। स्पर्धा तुम्हाला पत्रक दिलेलंच आहे की 4 गटांमध्ये आपण ही स्पर्धा घेणार आहोत। 3री आणि 4थीचा पहिला गट असणार आहे। 12व्या अध्यायातले 1 ते 10 श्लोक हे त्यांनी म्हणणं आपल्याला अपेक्षित आहे। त्यांची ती स्पर्धा पहिल्या गटाची होईल। दुसरा गट जो आहे तो 5वी, 6वी आणि 7वी यांचा दुसरा गट असणार आहे। दुसरा जो गट आहे त्याला 12वा अध्याय हा म्हणजे फक्त 12वा अध्याय 12वा अध्याय हा पूर्णपणे त्याने म्हटलं पाहिजे। तिसरा जो गट आहे 8वी, 9वी आणि 10वी या गट आहे त्यांना 15वा जो अध्याय आहे हा 15वा अध्याय हा पूर्णपणे त्यांनी म्हटलं पाहिजे। आणि त्याचे निकष जे आहेत ते निकष मगाशी सांगितले की आपण त्याचंही डिटेलिंग सांगू आम्ही। तर त्याच्यानंतर चौथा जो गट आहे तो चौथा गट हा खुला गट आहे आणि खुला गट जो आहे तो खुला गट आपण पूर्ण 18 संपूर्ण 18 अध्याय त्याला वयोमर्यादा नाहीये, खुला गट आहे। अशा 4 गटांमध्ये ती स्पर्धा होणार आहे। हे आज आम्ही घोषणा करतोय याचा गुगल फॉर्म बनवलेला आहे आणि गुगल फॉर्म जो आहे त्या गुगल फॉर्म आम्ही सगळीकडेच तो सगळ्या शाळांमध्ये वगैरे देणार आहोत। ते आपण QR कोड हा सुद्धा केलेला आहे। आपण असं म्हटलंय की पनवेल तालुक्यातलं जे शालेय विद्यार्थी आहेत त्या शालेय विद्यार्थ्यांनी त्यांचं आधार कार्ड असेल त्यांच्या शाळेचं कार्ड जे आहे ते आपल्याला त्या संदर्भात जोडलं पाहिजे। त्या सगळ्याची माहिती त्या गुगल फॉर्म मध्ये आहे। 2 फेऱ्या या आपण घेणार आहोत कारण ही स्पर्धा ही पनवेल तालुक्याची स्पर्धा आहे। त्याच्या आपण 2 फेऱ्या करणार आहोत, एक प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी। प्राथमिक फेरीमध्ये आपण
7 केंद्र आता सध्या म्हटलेली आहेत. त्याच्यामध्ये पनवेल शहर, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोटे, नेरा आणि उलवा असे आपण हे केंद्र केलेले आहेत. पण 15 ऑक्टोबर पर्यंत ह्या स्पर्धांचं नोंदणी ही आपण करून घेणार आहोत. आजपासून 15 ऑक्टोबर पर्यंत जेवढी नोंदणी होईल त्याच्यानुसार ज्या केंद्रातून आपल्याला समजा जास्ती नोंदणी झाली तर आपण या 7चे 8 केंद्र सुद्धा आपण करणार आहोत. जे अंतिम फेरी जी आहे त्या अंतिम फेरीमध्ये आपण प्रत्येक गटाला बक्षीस देणार. म्हणजे प्राथमिक फेरीत आपण बक्षीस नाहीये. प्राथमिक फेरीमध्ये जे येतील निवडले जातील त्यांचा सहभाग हा अंतिम फेरीमध्ये असेल आणि अंतिम फेरीमध्ये आपण त्यांना बक्षीस देणार आहोत. बक्षिसांची रक्कम ही जी आहे ती सुद्धा खुल्या गटाला आपण पहिला क्रमांक जे आहे तर 21,000 याचं बक्षीस आहे. द्वितीय 18,000, तृतीय 15,000. नंतर जो तिसरा गट आहे म्हणजे इयत्ता 8वी ते 10वी त्यांना 15,000, 11,000 आणि 8,000. इयत्ता 5वी, 6वी, 7वीचा जो गट आहे त्याला 11,000, 8,000 आणि 5,000. आणि तिसरी आणि चौथीचा जो गट आहे त्याला 5,000, 3,000 आणि 2,000 असे आपण बक्षीस रक्कम त्यांना देणार आहोत. त्याचबरोबरीने त्यांना सगळ्यांना सहभाग प्रमाणपत्र हे सुद्धा आपण देणार आहोत. आणि ही स्पर्धा पूर्णपणे विनामूल्य अशी ही स्पर्धा असणार आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेचं घोषणा करण्यासाठी म्हणून आज सगळ्या तुम्हाला बोलवलंय. राष्ट्रामध्ये हिंदी भाषा राहायला पाहिजे संपर्क करण्यासाठी. असं असताना संस्कृत भाषेसाठी आपण प्रमोशन करत आहात. नाही, संस्कृत भाषेचं प्रमोशन हा या कार्यक्रमाचं उद्दिष्ट केवळ नाही. असं आहे की आज माननीय पंतप्रधानांचा वाढदिवस आहे, अमृत महोत्सवी वाढदिवस आहे 75वा. आणि त्यांनी सुद्धा अनेक वेळेला सांगितलेलं आहे की गीता ही भारत देशाची जगाला दिलेली एका अर्थानं सर्वोत्कृष्ट देणगी आहे. आणि म्हणून मोदीजींनी भगवद्गीतेची प्रत ही अमेरिकेच्या अध्यक्षांना दिली होती, जपानच्या अध्यक्षांना दिलेली होती. म्हणजे आपल्या देशाच्या भेटवस्तू देशामधल्या सगळ्यात वैभवी काय त्याच्यापूर्वी कोणी ताजमहल द्यायचे. तर आता माननीय पंतप्रधानांनी याच्यामध्ये बदल केले. अनेक जणांना भारतामधल्या वेगवेगळ्या ज्याला पुरातन असा वारसा आहे, संस्कृतीचा वारसा आहे, अशा वस्तू भेट दिल्या. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं ज्याच्यात ज्ञान आहे अशी भगवद्गीता ही त्यांनी भेट दिली. तर हे ज्ञानाचं भंडार हे निवडक लोकांपुरतं राहू नये, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं. तर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. म्हणून आपण बघू शकता की 4 संस्था एकत्र आल्या, भारतीय जनता पार्टी, संस्कार भारती, संस्कृत भारती आणि श्री गुरुकुलम न्यास, सगळे मिळून करतोय. आणि संस्कृत ही आपल्या देशाची या मातीची भाषा आहे. हिंदी भाषा ही कम्युनिकेशनची भाषा आहे, ही संवादाची भाषा आहे. श्रीनगर पासून ते कन्याकुमारी पर्यंत वेगवेगळ्या भाषांचे प्रांत आहेत. या सगळ्या राष्ट्रभाषा आहेत. या भाषांमधल्या सगळ्यांमध्ये कुठली तरी एक संवादाची समान भाषा असते. पूर्वी ती संस्कृत होती, आता हिंदी मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. हिंदीची ही एक स्वतःची जागा आणि संस्कृत देववाणी म्हणतो आपण, तर तीही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. आपण जर गीतेचा अभ्यास कराल, आपण खारघर परिसरामध्ये वेगवेगळ्या संस्थांशी निगडीत आहात, तर इथे जे इस्कॉन मंदिर आहे त्या इस्कॉन मंदिरामध्ये त्या ठिकाणी कृष्णाचं मंदिर आणि तिथे गीतेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अभियान त्याही ठिकाणी चालतं. आपण जर ते गीता पाहाल आपण तर अगदी त्या काळात सर्वसामान्य माणसं सुद्धा एकमेकांशी संस्कृत मधून बोलत होते. त्यामुळे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली. तर आज जे संस्कृत भाषेमधलं ज्ञान आणि त्याच्याविषयी माननीय पंतप्रधान सुद्धा सातत्याने गौरवानं बोलतात की या देशानं शून्य ही संकल्पना जगाला दिली. आपण पाहतो सुश्रुत यांच्या मार्फत आज ज्याला प्लास्टिक सर्जरी म्हणतो अशा पद्धतीच्या अनेक विद्या ज्या त्यावेळेला त्यांची नोंद ही वेदांपासून सगळ्यांची संस्कृत भाषेत आहे, ते जर लोकांपर्यंत पोहोचू शकणार असेल तर त्यासाठीची पहिली पायरी आहे की लोकांना संस्कृत समजलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. याची काही अंशाने सुरुवात. सर साहेब, तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात तुम्हाला भगवद्गीतेची कशी काय म्हणजे आवड लागलेली आहे? मी ऐकलेलं की तुम्ही देखील
मधल्या काळात ऑनलाईन क्लास वगैरे घेतले होते, तुम्हाला त्याचा अनुभव कसा आला? माझी आधी सुरुवात होईल आता या अनुषंगानं खरं तर ज्या वेळेला 2024 साली पुन्हा एकदा आमदार झालो त्यावेळेला संस्कृत भारतीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे भेटण्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही संस्कृत भाषेमध्ये शपथ घ्या जी विधिमंडळ सदस्यत्वाची, आणि त्यावेळेला मी ती शपथ त्यांच्या मदतीनं संस्कृत भाषेमध्ये घेऊ शकलो. थोडक्या मोडक्या म्हणा तर त्या भाषेमध्ये घेऊ शकलेला आहे. कोविड आला होता सुरुवातीच्या वेळेला, त्यावेळेला मी थोडाफार संस्कृत भाषा शिकण्याचा प्रयत्न केला आणि गीतेच्या विषयी म्हणजे इथं बसलेल्या प्रत्येकाला त्याची प्रचिती आहे. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता भावार्थ दीपिकेच्या माध्यमातून जी सांगितली ती सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे वारकरी पंथाची लोक आहेत, आज इंदिरा एकादशी आहे त्यामुळे त्या सर्वांपर्यंत ज्ञानेश्वरांनी ती पोहोचवली. आता ही अधिक जनसामान्यांपर्यंत जावी एक, आणि दुसरं की पनवेल परिसर खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण होते. विमानतळाच्या काही या ठिकाणी जे चर्चा सुरू आहे की विमानतळ सुरू झाल्यावर जगाची लोक पनवेलमध्ये येतील, पनवेलची लोक जगामध्ये जातील. इथून जाताना ज्या संस्कृतीचा अभिमान सांगितला पाहिजे तिथल्या संस्कृतीचं वैभव तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना कळलं पाहिजे, म्हणून या अभियानाला सुरुवात केली. आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे यात आता खंड पडणार नाही, ते सातत्याने अभियान चालू आहे.